आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा भव्य कार्यक्रम यशवंत स्टेडियम इथं जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ आणि नागपूर महानगरपालिका या अमृत महोत्सवी संस्थांच्या संयुक्त विद्यमानं उद्या सकाळी 6:30 ते 8 या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती राहणार आहे. नागपूर डिजिटल पत्रकार संघ NDPSची पहिली बैठक आज सिव्हिल लाईन्स इथल्या प्रेस क्लब इथं पार पडली. बैठकीत संघाच्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. विजय ठाकूर यांची अध्यक्षपदी, मुकेश हेडाऊ यांची सचिवपदी आणि प्रकाश रंगारी यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. उन्मेष पवार आणि निलेश फरकाडे यांची उपाध्यक्ष, इम्रान शेख आणि गिरीश ठाकरे यांची संयुक्त सचिव तर दिव्येश द्विवेदी यांची संघटन सचिव म्हणून निवड करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूरनं 2026-27 या शैक्षणिक सत्रासाठी विविध स्पर्धा परीक्षांच्या मोफत ऑफलाईन प्रशिक्षणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. प्रवेशपूर्व चाचणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 जुलै 2026 असून अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेची माहिती mahajyoti.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतल्या M.A. चिदंबरम स्टेडियमवर सुरू आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 218 धावा करीत भारतापुढे जिंकण्यासाठी 219 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या भारतीय संघाच्या 15व्या षटकात बिनबाद 115 धावा झाल्या होत्या. गेल्या 24 तासात विदर्भात 6 ठिकाणी उष्णतेची लाट आली असून तापमान 38.8 ते 42.1 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं. ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 42.1 तर वर्धा इथं 41.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. वर्धा आणि यवतमाळ इथं रात्री उष्ण वारे जाणवले. दरम्यान अशाच प्रकारचं उष्ण वातावरण विदर्भातील सर्वच पट्ट्यात 20 ते 23 जून दरम्यान राहणार असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्रानं म्हटलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण आज रात्री 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.